पांघरल्या. महाराज समजले का? महाराज अभिमानले का? आणि कसा होता तो आमचा जाणता राजा, हे कधी आम्ही जाणले का? महाराजांची स्मारक आम्ही चौकात चौकात उभारली. खरं सांगा साहेब, हो खरं सांगा साहेब, गड किल्ले थोडी तरी सुधारली. कोण म्हणतात सुनावणी शिसोतून गड भरलाय, परंतु साहेब इतिहास बघा. महाराष्ट्रातील प्रत्येक गड आणि प्रत्येक किल्ला माझ्या मावळ्यांच्या रक्ताने झालाय. आणि आज या सगळ्या किल्ल्यांची महती, या सगळ्या किल्ल्यांच्या संवर्धनाचं महत्त्व सांगण्यासाठी मी ध्येयविलास पिंगट इयत्ता 4थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अर्थात गल्हे नंबर 1 ची विद्यार्थिनी. माझा विषय गड किल्ल्यांचं संवर्धन. भारत हा देश नवरत्नांची खाण आणि सह्याद्रीच्या शिखरावरती फडके भगवे निशाण, फडके भगवे निशाण. परंतु मनात शंकेची पाल चुकते. स्वाभिमान असणारे स्वराज्याचे निशाण या काळाच्या ओघात नष्ट तर नाही होणार. कारण परकीय राजवटींच्या आक्रमणापासून ज्या गड किल्ल्यांनी महाराष्ट्रातील जनतेचं संरक्षण केलं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं, ज्या गड किल्ल्यांनी स्वराज्याचा कारभार चालू ठेवला, त्या गड किल्ल्यांची अवस्था आज पाहिली तर मन तीळ तीळ तुटते. तमाम मीडियावाल्यांनो, मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करते, अहो फिरवा तुमचे कॅमेरे त्या किल्ल्यावरच्या वाढलेल्या गवताकडे, वाढलेल्या काटेरी झुडपांकडे, त्या गडावरच्या पडलेल्या भिंतीकडे, ढासळत चाललेल्या बुरुजांकडे फिरवा. अहो फिरवा तुमचे कॅमेरे त्या किल्ल्यावरच्या छप्पर उडालेल्या मंदिराकडे आणि दुर्गंध सुटलेल्या तलावातील पाण्याकडे फिरवा. दिसू द्या साऱ्या जगाला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची होत असलेली दुरावस्था. हाच आहे का आपल्या शिवरायांचा वारसा? आणि हेच दाखवणार आहोत का आपण पुढच्या पिढीला? या पुरोगामी महाराष्ट्राचा बहुतांश इतिहास हा फक्त पुस्तकांमध्येच दिसून यायचा, परंतु माझ्या छत्रपती शिवरायांचा बहुतांश इतिहास हा कायम माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. आणि हाच इतिहास जपण्यासाठी आज अनेक हात झटत आहेत आणि गरज आहे त्या हातांना हात लावण्याची. कारण नव्या पिढीसाठी आम्हाला केवळ स्वाभिमान, केवळ अभिमान याच गोष्टी ठेवायच्या नाहीत. या गोष्टी तर आम्हाला पुस्तकातूनही मिळतील, परंतु बांधकाम शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असणारे किल्ले, शत्रूंना चुकवण्यासाठी उभारलेल्या चकव्या वाटा, पाणी, डोंगर अशा अवघड ठिकाणी बांधलेल्या किल्ल्यांमधून माझ्या राजाची दूरदृष्टी, मावळ्यांची ताकद, राज्यकारभारासाठी केलेली व्यवस्था, या सर्व गोष्टी नव्या पिढीने याची देही याची डोळा पाहाव्यात. यासाठीच आहे गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा अट्टाहास. या महाराष्ट्रात तब्बल 354 किल्ले आहेत, परंतु त्यातील एकाही किल्ल्याला छत्रपतींनी आपले नाव दिले नाही. त्यातील एकाही किल्ल्याला संभाजी महाराजांनी आपले नाव दिले नाही. मग आपण हा मूर्खपणा का करतो? किल्ल्याच्या तटबंदी भिंतींवर आपली नावे का लिहितो? हा संशोधनाचा विषय आहे. जिथे शिवरायांनी त्यांच्या मावळ्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घालून हे हिंदवी स्वराज्य उभे केले, हे गडकोट उभे केले. मासाहेबांना प्रत्येक गड आणि प्रत्येक किल्ला आपल्या मुलांसारखा होता, तर शिवरायांना हे सर्व किल्ले, हे सर्व गड आपल्या भावंडांसारखे, आपल्या सवंगड्यांसारखे होते. आज हिंदवी स्वराज्याचे खरे वैभव नामशेष होते की काय अशी भीती वाटते. कित्येक ट्रेकर ट्रेकिंगला जातात खरे, परंतु ट्रेकिंगच्या नावाखाली दारूच्या पार्ट्या, नाच असले चाळे करतात. 31 डिसेंबरला तर या माथेफिरूंची अक्कल शेण खायला जाते. किल्ल्यांवर जाऊन दारूच्या पार्ट्या करतात. शहरांच्या लगत असलेल्या किल्ल्यांवर आणि टुरिस्ट पॉइंटच्या लगत असलेल्या किल्ल्यांवर तर दारूचे प्रमाण भयंकर आहे. जसे की प्रबळगड, वसईचा किल्ला, किल्ले माहुली, सिंहगड, अजिंक्यतारा, पन्हाळगड या किल्ल्यांवर जाऊन प्रेमी युगल, दारुडे, टवाळखोर या किल्ल्याची नासधूस करत आहे. यावर जर वेळीच पायबंद घातला नाही तर हे किल्ले नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. आज मी तुम्हाला या मंचावरून सांगते, गडावर कोठे फिरायला गेले तर सोबत जाताना एक पिशवी घेऊन जा.